मी सांगितलं त्यांना. अरे पण काय गरज होती बॉस? केदार, अरे असं काय करतोयस? त्यांचं तुझ्या आईवर प्रेम होतं आणि त्यांना सुद्धा त्यांच्यासाठी काहीतरी करायची इच्छा होती, म्हणून बॉस तुला माहितीये का त्या माणसाने इथे येऊन काय केलंय ते? शांत हो केदार, आधी मला नीट सांग काय झालंय. बॉस तो माणूस आणि मी एकत्र येऊन माझ्या आईचा वाढदिवस सेलिब्रेट करतोय ना, हे ह्या गोष्टीची पब्लिसिटी केली आहे त्याने. म्हणजे रिपोर्टर्सला बोलवले त्यांनी. आम्ही दोघं एकत्र आहोत हे अख्ख्या जगाला सांगायचंय त्याला. आणि ते काय घडणार आहे ना हे सुद्धा माहितीये त्यांना. अरे केदार, पण आधीच ना मला या माणसाबरोबर एका घरात राहावं लागतंय. त्याला बघून ना आधीच माझ्या डोक्यात सनक जाते. मी माझा राग कसा बसा कंट्रोल करू नये. त्यात आता वरून हे असं. तो ना माझा बाप नाहीये, असूच शकत नाही. इथे सुद्धा वापर करून घेतोय तो माझा. आणि बॉस मला ना त्याची माझ्या पर्सनल लाईफ मध्ये ढवळाढवळ नकोय. केदार, केदार प्लीज शांत हो. माझं थोडंसं ऐकून तरी घे प्लीज. हे बघ, त्यांनी त्यांचं आणि तुझ्या आईचं नातं मीडियासमोर आधीच मान्य केलंय. मग ते आता असं काहीतरी का वागतील? हा, मला नाही वाटत की त्यांनी प्रेसवाल्यांना बोलवलंय. मग कोणी बोलवलं असेल? नाही, त्यांच्यापर्यंत ती माहिती गेली कशी मला सांग ना. डायरेक्ट आले कसं काय पत्रकार? बॉस मी इथे येणार आहे हे फक्त तुला आणि तुझ्यामुळे त्या माणसाला माहिती होतं. मग हे रिपोर्टर्स पर्यंत कशी गेली बातमी? मुळात ते इथे आलेच कसे? बॉस हे साधं अन्नदान आहे, ह्याची बातमी झाली कशी? कुठून आले ते रिपोर्टर्स? मी काय म्हणते ऐक, एकदा तू त्यांच्याशी शांतपणे ह्या विषयावर बोलतोस का? प्लीज तू त्यांच्याशी बोल, तुमच्यातल्या गोष्टी क्लिअर होतील ना. आणि मुळात ते केदार माझं ऐकून घे. तुझा काहीतरी गैरसमज होतोय. अरे हॅलो केदार, मला कळतंय तुला असं वाटतंय की त्या मीडियावाल्यांना मी बोलवलं, पण असं काही नाहीये. असं काही नाहीये. देवकीच्या वाढदिवसानिमित्त मला काहीतरी करता यावं म्हणून मी इथे आलो होतो. रे झालं तुमचं. मुळात तुम्हाला इथे याची गरजच नव्हती. कोणी बोलवलं तुम्हाला इथे? मी बोलवलं नाही ना. मग का आलात? बरं ठीक आहे, आलात तर आलात, वरून ही अशी पब्लिसिटी करताय.